अशा खूप साऱ्या कविता आहेत ज्या आठवणीतल्या कविता आहेत असं आपण म्हणू शकतो। या बऱ्याचशा कविता आपल्या आजी आजोबा शिकले, आपले आई बाबा शिकले आणि आता आपणही शिकतो। मग ते कुठलंही बोर्ड असू देत, CBSE असू देत, ICSE असू देत, SSC बोर्ड असू देत, कुठल्या ना कुठल्या वर्षी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात या कविता आपल्याला येतातच येतात आणि आपल्याकडून ते वाचल्या जातात। या अजरामर कविता आहेत असं आपण म्हणू शकतो। या कविता प्रत्येकाच्या आठवणींचा एक भाग आहे। म्हणूनच आठवणीतल्या कविता अशी एक प्लेलिस्टच मी तयार करते आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या कविता आपल्या आजी आजोबांबरोबर ऐकता येतील, आई वडिलांबरोबर ऐकता येतील आणि त्या शिकवतानाच्या त्यांच्याही काही आठवणी असतील त्याही तुम्ही समजून घेऊ शकाल, ऐकू शकाल। जर तुम्हाला अशा कविता ऐकायच्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तर या सदरातली पहिली कविता आहे बालकवींची श्रावण मास। बालकवींची कविता आहे श्रावण मास। ऐका हां, मी कविता वाचते आहे, तुम्ही मनापासून ती ऐका। किती छान कविता आहे बघा। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे। झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहाहा तो उघडे, तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। उठती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा। बलाकमाला उडता भासे कल्पसुमची माळ चिते, उतरुनी येते अवनीवरती ग्रह गोलाची की एकमते। फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती। खिल्लारे ही वरती चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक सुरे। सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भमारोष मनीच मावळला। सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती। देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत। ही कविता आहे फुलराणी याच्यातली। कवीचं नाव आहे बालकवी, या नावाने त्यांनी कविता लिहिलेली आहे। तर अशा कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या सदरातल्या अजून अशा अनेक कविता ऐकायला वाचायला मिळतील। आणि हो, या कवितांवरती घरातल्या सगळ्यांशी तुम्ही चर्चाही करू शकता। इतकी सुंदर कविता आहे ही।